मोठी बातमी सध्या राजकीय वर्तुळातून राज्यात विरोधकांचा नुसता गोंधळ सुरू आहे। मतदार याद्यांच्या रचनेवर विरोधकांनी आक्षेप घेतलाय। महाराष्ट्रातील विरोधक गोंधळलेले सत्ताधाऱ्यांनी हा आक्षेप घेतलेला आहे। एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे, एका जागेवरती 200 नावं नोंदले। हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय। दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल तर ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शन पेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा। इतके कन्फ्युज्ड विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे, कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही, पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे। केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत। महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार तुम्हाला? यात फक्त घोळ होणार आहे। आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका। आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये। मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? ही महाविकास आघाडी नाही, महाकन्फ्यूज आघाडी आहे। एवढं कन्फ्युजन आहे की कोण काय बोलतंय त्याचं त्यांना समजत नाही, कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही आहे। त्यामुळे ही महाकन्फ्यूज आघाडी एकत्र आलेली आहे आणि राज्य सरकार जे ज्या पद्धतीने आज काम करत आहे, शेतकऱ्यांना जी काही भरीव मदत दिली त्यामुळे देखील त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो, मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो। राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाहीये, कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे। मतदार यादीवर आक्षेप घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि काँग्रेसनी आणि उबाटाच्या लोकांनी तर आधी केलं पाहिजे, कारण त्यांना मग डाऊट येते आमचा मतं चोरले म्हणून। त्यांनी आताच मतदार यादी चेक करून घेतल्या पाहिजे। उद्याचा मतदार यादी प्रकाशित होताना चुकीची मतदार यादी प्रकाशित होऊ नये ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। आमचे बूथ लेवल एजंट हे या ठिकाणी चुकीच्या मतदार यादीवर आमचे आक्षेप घेतलेले आहे। आमच्याही त्या ठिकाणी काही ठिकाणी आम्ही आक्षेप टाकलेले आहे। त्यामुळं चुकीच्या मतदार यादीवर निवडणुका होऊ नये ही आमची भूमिका आहे आणि जर झालं असेल तर ते प्रशासनाने दुरुस्त केलं पाहिजे।